आणि यानंतरची बातमी जळगाव जिल्ह्यातून। जळगाव मधल्या मेहरून ग्रामस्थांचं सरणावर बसून आंदोलन सुरू आहे। स्मशानभूमीतील सुविधांसाठी मेहरून ग्रामस्थ आक्रमक झाले। आमदार सुरेश भोळे यांच्या आश्वासनानंतर सध्या हे आंदोलन मागे घेण्यात आले। जळगाव शहरातल्या मेहरून स्मशानभूमीमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केलं आणि तेही सरणावर बसून। अनेक मागण्या नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार केल्या होत्या। दिवस उलटून जात होते पण कार्यवाही काही होत नव्हती आणि त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी हे आंदोलन केलं। या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर आमदार सुरेश भोळे यांनी स्वतः संपर्क साधला आणि आपण या मागण्या पूर्ण करून घेऊ असं आश्वासन दिलं। मगच नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं। मोठ्या संख्येने महिला आणि स्थानिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते। प्रशासनाला समजत नसेल पण लहान मुलांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो। वृद्ध मंडळी त्यांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो। सहज त्यांना काय वाटतं की काय होणार आहे, परंतु हे न कळत शहरातले बदल होत असतात ते या धुरामुळे होऊ शकतात। त्यामुळे प्रशासनाला आमची भरपूर दिवसापासून एकच मागणी आहे की ही स्मशानभूमी आता ह्या इकडच्या बाजूला स्थलांतरित करण्यात यावी आणि परत इथं जवळजवळ 10 ते 12 फुटाची जी भिंत आहे संरक्षण भिंत ती करण्यात यावी। आज इथे आंदोलन चालू आहे आपला स्मशानभूमी संदर्भात मेहरून मध्ये। मी आंदोलनाला यांना संदीप भाऊ आणि गणेश भाऊला यांना सांगू इच्छितो की आपण या स्मशानभूमीचा 1 कोटीचा प्रस्ताव माननीय पालकमंत्री यांच्याकडे डीपीडीसीच्या माध्यमातून दिलेला आहे आणि लवकरात लवकर तो मार्गी लागेल हे मी यांना आश्वासित करतो।